तर अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे वेदेश्वर भगवंताच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। अत्यंत नर्मदा माईच्या किनाऱ्यावर अत्यंत पुरातन अशा प्रकारचं स्थान आहे। खरं तर या ठिकाणी वेदा नदी आणि नर्मदा माईचा संगम आहे। या ठिकाणी बघा, इकडून वेदा नदी आहे आणि समोर नर्मदा माई आहे। या ठिकाणची अत्यंत सुंदर अशा प्रकारची कहाणी आहे। एका वेळे या ठिकाणी काही राण्यांसोबत राणी जी आहे काही आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला आली होती। तिचं तोंड माकडासारखं होतं। आपण ही कथा तुमच्या मैयाने आपल्या यूट्यूबवरती सांगितलेली आहे, सविस्तर मी आता सांगत नाही आहे। तर तिला या ठिकाणी विहार करत असताना एका बांबूच्या झाडाला एक मुंडका अडकलेलं दिसलं, ते माकडिणीचं। वस्तुतः राणीचं तोंडही माकडासारखं होतं पहिलं, पण पूर्वी माकडिणं असताना या ठिकाणी विहार करत असताना बांबूच्या झाडाला तिचं तो मुंडकं अटकलं आणि त्या ठिकाणी ते नंतर मरण पावले। ते मुंडकं तसंच त्या ठिकाणी अटकून राहिलं आणि अटकून राहिल्यानंतर कालांतराने राण्या जेव्हा खेळत असताना राण्यांसोबत त्या सर्व विहार करत असताना हे वरती मुंडकं पाहिलं, त्या राणीने काढलं आणि काढून नर्मदा मैयामध्ये टाकलं आणि टाकल्याबरोबर तिला लगेच त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं रूप प्राप्त झालं। जसं माकडीनेचा त्या राणीचा पहिला चेहरा होता आणि नंतर तिला जो प्राप्त झाला तो चेहरा म्हणजे सुंदर अशा प्रकारच्या स्त्रीचा, कारण ही आख्यायिका आहे। आणि वस्तुतः पाहिलं तर त्या बांबूच्या झाडाला फक्त राहिलं होतं ते आपल्या मुंडक्याचा सापळा शिल्लक राहिलेला होता। पण या ठिकाणी आल्यानंतर तो सापळा जरी त्या बांबूच्या झाडाचा खाली काढून टाकला आणि त्या ठिकाणी लगेच ताबडतोब ते दिव्य अशा स्वरूपाचा तिला चेहरा मुंडकं प्राप्त झालं, अशी या ठिकाणची आख्यायिका आहे। तुमच्या मैयाने नर्मदा पुराणामध्ये बऱ्याच वेळेला एक कथा ऐकली। आमचं येणं या ठिकाणी झालं नव्हतं, पण आज अन्नक्षेत्राकडे जाता जाता आम्ही या ठिकाणी आलो आणि ते शोधून या ठिकाणपर्यंत येऊन पोहोचलो आणि ह्या दिव्य अशा शिवलिंगाचं दर्शन या ठिकाणी झालेले आनंद वाटला आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवावं म्हणून त्याकरता मी हा व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर टाकलेला आहे। आपण सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे। ही वेदेश्वर भगवान आणि ह्या शिवलिंगाची आख्यायिका तशी काही वेगळीच आहे। याची आपल्या राघव नर्मदा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माहिती ऐकायला भेटणारच आहे, परंतु तात्पुरती आम्ही या ठिकाणी आला म्हणून छोटासा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे। पण सुंदर अशा प्रकारचं नर्मदा माईचं दर्शन आपण ठिकाणाहून घेऊ शकता। काल नर्मदा जयंती झाली 2026 मधले। शिरपाण्याच्या जंगलातून जात असताना रात्री शालिवानला मुक्काम केला आणि त्याच्यानंतर हे ठिकाण आहे। आपण बघू शकता बहुतांश परिक्रमावासी इथे येतच नाही आहे, पण अशा दुर्गम ठिकाणी आपण या ठिकाणी आलो आणि सगळ्यांना ते दर्शन घडावं याकरता आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो। आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला राघव नर्मदा यूट्यूब चॅनलवरती आपल्याला आणखी पाहायला भेटणार आहे। म्हणून सर्वांनी कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं आणि त्यामुळे आणि फॉलो केलं तर जास्तीत जास्त प्रकारे आम्हाला व्हिडिओ बनवता येतील, तुमच्यापर्यंत अनेक तीर्थांची माहिती पोहोचवता येईल। नर्मदे हर, रामकृष्ण हरी।